कल्पना करा, सकाळी उठल्यावर ChatGPT तुम्हाला स्वतःहून शेअर मार्केटचा रिपोर्ट पाठवेल. दररोज AI तुमच्या ईमेलचा सारांश देईल किंवा तुमच्या बिझनेसशी संबंधित नवीन AI न्यूज शोधून तुम्हाला कळवेल. हे सगळं आता शक्य झालं आहे ChatGPTच्या नवीन शेड्यूल टास्क फीचरमुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ChatGPT मधील शेड्यूल टास्क फीचर काय आहे, ते कसे वापरायचे आणि त्याचे 10 जबरदस्त यूज केसेस आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम आणि तुम्ही पाहतात कोडिंग कट्टा. जर तुम्हाला AI, ChatGPT, ऑटोमेशन आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकायची असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आजचा विषय. शेड्यूल टास्क म्हणजे ChatGPTला एखादे काम भविष्यात किंवा ठराविक वेळेनंतर करण्यासाठी सांगणे. उदाहरणार्थ, उद्या सकाळी 8 वाजता मला व्यायामाची आठवण करून दे किंवा दररोज सकाळी AI न्यूजचा सारांश पाठव. पूर्वी ChatGPT फक्त प्रश्नांची उत्तर देत होता, पण आता तो वेळेनुसार काम देखील करू शकतो. चला आता आपण त्याचे काही लाईव्ह डेमो बघूयात. कशा पद्धतीने हा शेड्यूल टास्क नावाचा जो ऑप्शन आहे तो यूज करायचा आहे. चला आता आपण शेड्यूल टास्क ऑप्शन कसा वापरायचा हे बघूया. बघा इथे तुम्हाला लेफ्ट साइडला आता एक नवीन फीचर म्हणजे एक नवीन ऑप्शन तुम्हाला ऍड झालेला दिसेल. त्याचं नाव आहे शेड्यूल. तुम्ही या शेड्यूल ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी कुठलाही टास्क जो आहे तो शेड्यूल करता येतो. चला आता आपण एक शेड्यूल टास्क या ठिकाणी तयार करूया. समजा चॅट जीपीटीला मला सांगायचं आहे की उद्या सकाळी 8 वाजता मला AI मास्टर कोर्सचं एक ऑनलाईन सेशन आहे आणि त्याच्यासाठी आठवण करून दे. मग तुम्ही कशा पद्धतीने तो सांगू शकतात बघा. तुम्ही त्याला असा प्रॉम्प्ट देणार, रिमाइंड मी टुमारो ॲट 8 AM टू अटेंड AI मास्टर कोर्स सेशन. आणि आता तुम्ही हा जो टास्क आहे हा त्याला शेड्यूल करणार. आणि मग जेव्हा तुम्ही हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्या टास्कला शेड्यूल करतात त्यावेळेला तो आता हे रिमेंबर करेल की उद्या सकाळी 8 वाजेला त्याला मी आठवण करून द्यायला सांगितली की AI मास्टर कोर्सचा माझं सेशन आहे आणि आठवण करून द्या. बघा तो आता मला काय सांगतोय बघा, आय विल रिमाइंड यू टुमारो 24 जून म्हणजे उद्याची तारीख तो सांगतोय ॲट 8 AM टू अटेंड युअर AI मास्टर कोर्स सेशन. आणि हे शेड्यूल त्याने आता रिमेंबर केलं म्हणजे त्याच्या मेमरीमध्ये आता हे शेड्यूल आहे. आणि हे शेड्यूल तो आपल्याला बरोबर उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणी सांगेल की माझा AIचा मास्टर कोर्स आहे आणि त्याचं सेशन आहे. अशा पद्धतीने आपण हा फ्युचर मधला त्याला रिमाइंडर दिलाय की मला उद्या 8 वाजता हे सांग. आता समजा तुमच्या मित्राचा बर्थडे आहे आणि तुमच्या मित्राच्या बर्थडेला तुम्हाला त्याला काहीतरी विश वगैरे करायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्ही एखाद्या स्पेसिफिक डेटचा रिमाइंडर या ठिकाणी लावू शकतात. आता बघा तुम्ही जेव्हा रिमाइंड करायला सांगता त्यावेळेला इथे तुम्हाला डेस्कटॉप नोटिफिकेशन अलाउ करावं लागणार आहे. इथे या अलाउ बटनला क्लिक करा. म्हणजे आपल्याला डेस्कटॉप नोटिफिकेशन अलाउ केल्यामुळे काय होईल की बरोबर उद्या सकाळी 8 वाजता नोटिफिकेशन देईल की तुमचा असा असं या पद्धतीने सेशन आहे AI मास्टर कोर्स आणि ते त्या पद्धतीने आपल्याला अटेंड करता येऊ शकतं. आता तुम्हाला समजा तुमच्या मित्राचा बर्थडेचा रिमाइंडर सेट करायचा आहे. मग तुम्ही या ठिकाणी त्याला सांगू शकतात की ती स्पेसिफिक डेट असेल ज्या दिवशी त्याचा बर्थडे आहे. सपोज त्याचा 3 जुलैला बर्थडे आहे. मी त्याला सांगतो, रिमाइंड मी ऑन 3rd ऑफ जुलै 2026 फॉर बर्थडे ऑफ माय फ्रेंड सचिन. ठीक आहे, मी त्याला काहीतरी सांगितलं की माझा एक मित्र आहे सचिन, 3 जुलैला त्याचा बर्थडे असते, त्याचा रिमाइंड मला कर. केव्हा कर पण मॉर्निंगला, नाही तर मग तो इव्हिनिंगला करेल बर्थडे संपल्यानंतर. रिमाइंड मी ऑन 3rd जुलै 2026 ॲट 7 AM. अगदी सकाळी सकाळी मला आठवण करून दे. म्हणजे पहिला मेसेज मी माझ्या मित्राला करू शकेल. ठीक आहे, मग आता इथे आपण हा टास्क शेड्यूल केला आणि बघा आता इथे तो पहिल्यांदा अंडरस्टँड करतो की तुम्हाला एक्झॅक्टली काय शेड्यूल करायचं आहे आणि त्या पद्धतीने तो शेड्यूल करतो. बघा तो म्हटला डन, आय विल रिमाइंड ऑन 3rd जुलै 2026 ॲट 7 AM दॅट इट्स युअर फ्रेंड सचिन्स बर्थडे. आणि झालं, रिमाइंडर सेट झाला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे रिमाइंडर्स आपण सेट करू शकतो. आता मी 2 केसेस तुम्हाला सांगितल्या की उद्या सकाळी माझं ऑनलाईन सेशन आहे, मला रिमाइंड कर. आणि हा मी 3 जुलैचा म्हणजे एक फ्युचरचा एक थोडक्यात पुढच्या महिन्यातला एक मेसेज मला सॉरी शेड्यूल मी या ठिकाणी त्याला सेट करायला सांगितलं. चला आता आपण पुढची एक यूज केस बघूयात. आता इथे क्लॉक मध्ये 3:18 झालेले आहेत आणि मी एक नवीन टास्क या ठिकाणी शेड्यूल करतो. मी त्याला इथे टास्क शेड्यूल करतोय
की शेड्यूल a task for generate poster of AI master course ऍड आता घड्याळामध्ये 3:19 झालेले आहेत. मी 3:20 त्याला करायला सांगतो. ऍट 3:20 PM टुडे. ओके, आणि हा टास्क मी त्याला करायला देतो. बरोबर घड्याळात 3:20 झाले की तो पोस्टर बनवायला सुरुवात करेल. आता तो शेड्यूल करतोय, क्रिएटिंग शेड्यूल टास्क असं तो म्हणतोय. टास्क शेड्यूल करेल आणि घड्याळात बरोबर 3:20 झाली की तो पोस्टर बनवायला सुरुवात करेल. बघा आता 3:20चा त्याला मी टास्क दिलेला आहे. इकडे घड्याळामध्ये 3:19 झालेली दिसत आहेत आणि बघूयात बरोबर 3:20 तो पोस्टर बनवायला सुरुवात करतो का. त्याची ऍक्टिव्हिटी स्टार्ट करेल आणि फिनिश झाली की आपल्याला तो नोटिफाय करेल. मग आता बघूयात आपण की 3:20 झाली आपल्या घड्याळामध्ये. मी मुद्दाम क्लॉक ऑन ठेवलेला आहे. बघा आता 3:20 झालेत आणि त्याने आता सुरुवात केली असेल आणि मग त्याचं पोस्टर जनरेट झालं की आपल्याला तो तसा रिमाइंड करेल, नोटिफाय करेल की पोस्टर जनरेट झालं. आता तो बॅकग्राऊंडला ते पोस्टर बनवतोय म्हणजे त्याची प्रोसेस सुरू असेल आणि आपल्याला तसं नोटिफाय करेल. आणि जो टास्क त्याचा कंप्लीट झाला की मग तो तसा मेसेज पण देतो आपल्याला की हा टास्क कंप्लीट झालेला आहे. आपण त्याला शेड्यूल केलं होतं की एक पोस्टर जनरेट कर AI मास्टर कोर्सचा आणि 3:20 टुडे असं म्हटलंय म्हणजे आज 3:20 एक पोस्टर जनरेट करायला त्याला मी सांगितलंय. आणि ते पोस्टर जे आहे ते जनरेट झालं की मग आपल्याला तो या ठिकाणी नोटिफाय करतो. बघा आता इथे हे पोस्टर जनरेशन जे आहे त्याचा हा जो टास्क आहे त्याला दिलेला तो त्याचं डिटेल इकडे साईडला दिसतंय बघा आपल्याला. आणि हा टास्क जेव्हा कंप्लीट होईल त्यावेळेला आपल्याला तो तसा नोटिफाय पण करेल की त्याचा तो टास्क जो आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि त्या पद्धतीने मग त्याचा आउटपुट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. बघा आता त्याचा पोस्टर क्रिएशन झालेलं आहे. एक्झॅक्ट 3:20 त्याने सुरुवात केली आणि पोस्टर तयार करून पण झालंय बघा. म्हणजे आपल्याला आणि नोटिफाय पण करतो तो की तुमचा पोस्टर रेडी झालेला आहे म्हणून. म्हणजे कुठलाही टास्क आपण त्याला करायला देऊ शकतो आणि बरोबर त्या वेळामध्ये तो टास्क आता जेवढे टास्क आपण त्याला शेड्यूलला क्लिक केल्यानंतर जेवढे टास्क मला तेवढे त्यापैकी हा एक टास्क आपला AI मास्टर कंप्लीट झालाय. आणि समजा हा कंप्लीट झालेला टास्क आपल्याला काढून टाकायचा आहे. मग तुम्ही तीन डॉट्सवर क्लिक करा आणि याला डिलीट करू शकता. आता हे जे दोन टास्क आहे याच्यामध्ये तुम्हाला थांबवायचा असेल तर तुम्ही त्याला पॉज काढून टाकायचा असेल तर तुम्ही डिलीट करू शकता. त्यात जर काही चेंजेस करायचे बटन आहे याला क्लिक करून तुम्हाला इथे मध्ये काही बदल करायचा आहे चेंज करायचा आहे. प्रॉम्प्ट मध्ये सुद्धा चेंज करू शकता. त्याची डेट तुम्हाला बदलता येईल, टाइम बदलता येईल, जे काही चेंजेस हवे आहेत ते करू शकता. म्हणजे आता आपण जेवढी शेड्यूल केलेले सगळे टास्क जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी असतात. अशा पद्धतीने काही यूज केसेस कुठल्या यूज केसेस त्याविषयी आपण थोडंसं बघूया. आता मी त्याला ChatGPTलाच विचारलं होतं त्या प्रकारचे टास्क शेड्यूल करू शकतो. मला काही एक्झाम्पल मला हा पहिला टास्क दिला होता. रिमाइंड टुमारो ॲट AI मास्टर कोर्स आपण असं देऊ शकतो. सेकंड डेमो डेली AI न्यूज समरी हवी असेल तर तुम्ही असं सांगू एव्हरी मॉर्निंग समरी ऑफ लेटेस्ट AI न्यूज. आता पुढची केस बघा. बिझनेस मॉनिटरिंग याच्यामध्ये मॉनिटर AI न्यूज मेन्शन्स ओपन AI नोटिफाय मी इफ दे आर मेजर डेव्हलपमेंट. समजा तुम्ही बिझनेस ओनर आहात, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये नवीन अपडेट हवे आहे तर तुम्हाला या पद्धतीने शेड्यूल करता येऊ शकता. टॉप 10 पॉवरफुल पहिली यूज केस या ठिकाणी डेली AI न्यूज तुम्ही शोधू शकता. स्टॉक मार्केटची समरी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही असं सांगू शकता. सेंड मी स्टॉक मार्केट समरी एव्हरी इव्हनिंग किंवा पुढची केस
YouTube video ideas about AI. म्हणजे मला आयडिया मॉर्निंग सांगत जाय. यूज केस फाईल बघा या ठिकाणी. रिमाइंड मी एव्हरी डे ॲट 6 PM टू राईट अ ब्लॉग. ही एक केस बघा. रिमाइंड मी टू वॉक एव्हरी इव्हनिंग. Remind me every day to practice AI tools. Monitor competitor news and notify me about important updates. म्हणजे माझे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याबद्दलच्या बातम्या म्हणजे तो खबरी सारखा सुद्धा काम करू शकतो. या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने आपलं देखील काही स्ट्रॅटेजी आपल्याला सेट करता येऊ शकते. सेंड डेली क्रिप्टो मार्केट समरी किंवा ही केस आहे बघा. नोटिफाय मी न्यू AI जॉब्स आर अनाउन्स. तर अशा अनेक केसेस असू शकतात. म्हणजे आपल्याला AI ChatGPTचा फक्त इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठीच नाही तर एखादं काम त्याच्याकडे करून घ्यायचं असेल ठराविक वेळात तर ते देखील तो आता करू शकतो. मित्रांनो अशा प्रकारे शेड्यूल नावाचं फीचर ChatGPT मध्ये कसं वापरायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. व्हिडिओ तुम्हाला आवडले लाईक करा. चॅनलवर नवीन सबस्क्राइब करून घ्या. चला आता भेटूया पुन्हा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.